तर मग गाईज जसं तुम्हाला सांगितलं होतं रिदाची उद्यापासून स्कूल आहे. तर आता त्याच्या स्कूलची तयारी चालू आहे. तर इतके सारे कवर लावले आतापर्यंत अमृतानी आणि रिदातनी पण हेल्प केली. मी आत्ताच 3-4 लावले आहे. लाव. बघा बघा त्यांनी लावलं बघा. बरोबर टाईट लाव. हां व्हेरी गुड. बघा मित्रांनो रिदातला आता स्टिकर पण लावता येते. गाईज रिदातची आता उद्याची स्कूलची पुरेपूर तयारी. आता पाऊच वगैरे टाकत होतो बॅग मध्ये. आणखी 1-2 बुक्स टाकावं लागेल. जय महाराष्ट्र गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज आता मला वाटते आजची म्हणजे आता उद्यापासून रिदाची स्कूल स्टार्ट होणार आहे. तर आम्ही त्याची हेअरकट करून आलो. इकडे रिदा दाखव सगळ्यांना आपली हेअरकट. कम कम बेबी कम कम फास्ट कम फास्ट. हे बघा आता हे हेअरकट केली कारण की स्कूलमध्ये कसं आहे ना काही जास्त वाढवलेले केस जमत नाही स्कूलमध्ये. घरी वापस पाठवून देते. रिदातला तर बरंच आहे मग घरी पाठवलं वापस. तर म्हणून तसं नाही झालं पाहिजे म्हणून आम्ही त्याची हेअरकट करून दिली कारण की उद्यापासून आता त्याची स्कूल आहे. तर गाईज काय मोसम झाला आहे ना, अशा मोसममध्ये बाहेर फिरण्याची बहुत इच्छा होते. पण मी आत्ताच जस्ट बाहेरून आलो. तर कुठे जाणार आहे ना, पण मोसम मस्त आहे, थंड वातावरण झालेलं आहे. काल रात्री पण खूप पाऊस आला. तर मग गाईज जसं तुम्हाला सांगितलं होतं रिदाची उद्यापासून स्कूल आहे. तर आता त्याच्या स्कूलची तयारी चालू आहे. तर इतके सारे कवर लावले आत्तापर्यंत अमृतानी आणि रिदातनी पण हेल्प केली. मी आत्ताच 3-4 लावले आहे. अर्धा हेल्प चालू आहे ना. रिदात आता काय करताय माहिती नाही. तू काय केलं रिदात? काय हेल्प केली तू? मम्माला काय हेल्प केली? हा काय केली सांग ना. स्टिकर्स लावले. हा स्टिकर्स लावले. अजून असं लोडीचं तुम्ही जे केलं तसं गेलं. अच्छा म्हणजे जे कवर फाडायचे होते ना, म्हणजे कवर बराबर हर एक बुक साठी त्यासाठी हेल्प केली आणि त्यांनी स्टिकर्स लावले. गुड बॉय आहे रिदात. उद्या स्कूल जाशील ना? लवकर सुटणार. हा. तर मग गाईज आता रिदात आपल्या हाताने स्टिकर्स लावत आहे. स्टिकर्स बघा ना त्याच्याकडे कुठले आहे. कार्सवाले आहे, पुन्हा हे कुठे होते पोकीमॉन्सचे होते. आता कार्सवाला लावत आहे. हा तू लावते की मम्मा लावून देते? हा बुक सरळच आहे बेटा. ती सरळ आहे. व्हेरी गुड. बघा त्यांनी चेक केला बुक सरळ आहे की उलटी आहे. एकच बेटा. हा गाइस पहले बताओ क्या हा कसं हा पहिले काय सांगत आहे? गाइस पहले बताओ क्या ये वाली कौन सी गाड़ी है? हा आता त्यांना माहिती नाही कोणती गाडी आहे. तर हे बेटा घे लाव पहिले मग सांगतो. सरळ लाव. बघा बघा त्यांनी लावलं बघा. बरोबर टाईट लाव. हा व्हेरी गुड. बघा मित्रांनो रिदातला आता स्टिकर पण लावता येते. दाखव बुक. येस दाखव माझ्या हातात. कोणती गाडी आहे? असं स्टिकर लावलं रिदात. छान लावलं. हे कोणती गाडी? त्याच्या चिक्की निघाल्या आहे का? हे कोणती गाडी आहे? इकडून सरळ ठेवलं तो बुक मी. मग सरळ बस प्रकार आऊन गाइस. कुठे ठेव? अच्छा बना रहा हूं ना. असं टाईट. हा असं छान चिपकवायचं. बुक ठेवून दे बेटा. बुक ठेवून दे ना आधी. गाईज रिदातची आता उद्याची स्कूलची पुरेपूर तयारी. आता पाऊच वगैरे टाकत होतो बॅग मध्ये. आणखी 1-2 बुक्स टाकावं लागेल. आता तिच्या टीचरनी तर सांगितलं नाही की कोणते बुक्स पाठवावं काय असं. आता उद्या तर फर्स्ट डे आहे. तर उद्या मग नंतर मला वाटते काहीतरी मग ते सांगेल परवा काय आणायचं आहे, किती टेक्स्ट बुकवर बुक पाठवायचे आहे काय. आतापर्यंत नीला सध्या म्हणून 1-2 बुक्स पाठवून देऊ उद्यासाठी. मग नंतर बघूच. मग म्हणतेच टीचर की हे नाही ते आणा ते नाही ते आणा.
बघू मग आता. तर गाईज आता रिदात घरातल्या घरात वॉकिंग करताय. घरातल्या घरात पण म्हणजे रूम मध्ये वॉकिंग करताय. रूम वॉक चालू आहे रिदातचा. आपण मून वॉक ऐकला होता, नाईट वॉक ऐकला होता, मॉर्निंग वॉक ऐकला होता, आणि हा आता रूम वॉक करतोय. रूम वॉक हो ना. आणखी रिदातचं झालाय पोट फुल. आता तिला कसं तरी वाटायला लागलं. आता नाही वाटत. उद्या स्कूल जायचं आहे रिदात. सगळी तयारी झाली की तू बघितलं का काय काय घेऊन जायचंय उद्या वगैरे? तर हा पवन घेतलं. काय सांग उद्या तुला? स्कूलचा पाऊच, स्कूलची बॅग, स्कूलचे जे नवीन नवीन काही दाखवली, नवीन नवीन जे दुपारी दाखवले होते ते युनिफॉर्म्स. नाही, दुपारी दाखवले होते ते स्टिकर्स. ते स्टिकर्स नेशील फक्त, बुक्स नाही नेशील. स्टिकर्सचे बुक, हा पेन्सिल, इरेजर, नवीन 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 सगळं नवीन नवीन नेशील आहे ना. सगळं नवीन. झालं ना तुझं सगळं? नवीन टीचर भेटी. हा नवीन टीचर, नवीन फ्रेंड्स भेटील तुला. तर सगळ्यांसोबत छान राहायचं. स्पायडरमॅन हे वगैरे नाही खेळायचं त्यांच्यासोबत. कोणाला लागलं वगैरे ना तर मग फादरला कंप्लेंट करून देईन. मग मला तुला फादर आपल्या रूम मध्ये बंद करून घेईल. ठीक आहे. गाईस फादर म्हणजे हा आहे एक म्हणजे बीजीएम कार्मल अकॅडमी मिशनरी स्कूल आहे. तर तिथं प्रिन्सिपल म्हणजे फादरच राहते. तर ते आता तुम्ही समजू शकता. तशा स्कूलमध्ये आहे आमचा रिदात. येस. आता पहिलेपेक्षा स्कूल लवकर जावं लागेल है ना रिदात. म्हणजे काहीच पहिले त्याची कशी थोडं उशिरा स्कूल होती समजून घ्या 9 वाजता वगैरे. आता त्याची स्कूल किती वाजता राहील म्हणजे 1 घंटे आधी 8 वाजता वगैरे. आणि जास्त वेळ राहत जाईल. म्हणजे पहिले मला वाटते पाऊण वाजता पाऊण वाजता सुटत होती. आता 2 वाजता वगैरे किंवा 3 वाजता वगैरे सुटेल. पण सध्या तरी आता याची लवकर सुटत जाईल काही 1 हप्ता. मग नंतर याची मग रोलिंग मध्ये येईल. मला वाटते नेक्स्ट मंथपासनं जुलैपासनं यांची रोलिंग मध्ये राहील स्कूल. आणि आता फर्स्ट मध्ये आहे. फर्स्ट मध्ये आणखी आता याला सब्जेक्ट पण आहे. तुला सब्जेक्ट माहिती आहे ना आता कोणते कोणते आहे? इंग्लिश, हा काय इंग्लिश आणखी हा. अरे हो पण सब्जेक्ट सांग ना. इंग्लिश, हिंदी वाली पण टीचर. हा इंग्लिश, हिंदी आणखी ते जाऊ दे. ते नको करू. ते जाऊ दे रे रिदार्थ. हा सब्जेक्ट सांग. सांग. आम्ही सांगतो. इंग्लिश आहे, हिंदी आहे, मॅथ्स, ईव्हीएस, नोटबुक नाही रे बाबा. आणि आता मराठी पण आहे ना. हा आता काही मराठी पण आहे रिदातला. कम्प्युटर पण आहे. बापरे कम्प्युटर आहे तिथे. कम्प्युटर चालणार. जीके आहे. पुन्हा मला वाटते ड्रॉइंग पण आहे. इतके सारे सब्जेक्ट आहे. डान्स पण आहे ना. डान्स पण. हो डान्स क्लास तर तुझा वेगळा लावलाय है ना. मग आता झोपायचा कधी? उद्या लवकर उठायचं आहे. ठीक आहे. तर गाईस चला आजचा ब्लॉग आम्ही इथं सेंड करतो. कारण की आम्हाला आता उद्या लवकर उठायचं आहे. रिदाची उद्या स्कूल आहे. मग आता उद्यापासून रोज लवकर उठायचं, पटपट करायचं, आंघोळ पटकन करायची, ब्रश पटकन करायचा आहे ना रिदा. गुड बाय सारखं करशील ना सगळं काही. चला तर मग गाईज आजचा ब्लॉग आपण इथे सेंड करूया. होप यू लाईक अवर ब्लॉग. पसंत आला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तुमचं प्रेमाचं सेवा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा. जय महाराष्ट्र. बाय.